हॅलो फ्रेंड्स, मागच्या पूर्ण व्हिडिओ 3-4 व्हिडिओजमध्ये आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ रूट, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट, नंतर टॅन इनव्हर्स, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन हे सगळे पाहिलेले आहे. टॅन इनव्हर्स, कॉट इनव्हर्स या सगळ्यांच्या आपण व्हॅल्यूज पाहिले कशा फाइंड करायच्या. आज आपण बघणार आहे मित्रांनो ते म्हणजे आपण लॉगॅरिथमिक फंक्शनची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. आता या अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मधला हा शेवटचा व्हिडिओ लक्षात घ्या. ओके, म्हणजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू विषय संपतो. आता इथं बघा एक्झाम्पल दिले. आता मी जास्त वेळ न घालवता डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात करूया. समजून घ्या, लॉगॅरिथमिक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूवर जास्तीत जास्त क्वेश्चन 2 मार्क्स 3 मार्क्स काही क्वेश्चन विचारला जातो. सीईला 2 मार्क्सचा क्वेश्चन असते. इथं बघा लॉग ऑफ 101 टू द बेस ई इथं दिलेलं आहे आणि तुम्हाला पुढे दिले व्हॅल्यू लॉग ऑफ 10 टू द बेस ई इज 2.3026 अशी 2.3026 अशी दिलेली आहे. आता बघा बघांनो, तर मी याला नेहमीप्रमाणे आपण एफ ऑफ एक्स सपोज करणार आहे. एफ ऑफ एक्स इक्वल टू लॉग ऑफ एक्स म्हणणार आहे टू द बेस ई. 100 आपण कुणाला एक्स सपोज केला आहे 101 ला. एक्स इक्वल टू 101 ला आपण एक्स सपोज केलेलो आहे. मग याची आपण स्प्लिट काय करू शकतो. 100 प्लस 1 500 प्लस 1 बिकॉज 100 इज द स्क्वेअर ऑफ 10. 100 इज स्क्वेअर ऑफ 10. सो लॉग ऑफ 10 ची व्हॅल्यू आपल्याला इथं भेटते. म्हणून 10च्या स्क्वेअर मध्ये क्यूब मध्ये असं कन्व्हर्जन करायचं. मग इथं हा तुमचा ए झाला. ए इक्वल टू 10, h इक्वल टू 1. therefore आपण काय करणार आहे लॉग ऑफ 10 टू द बेस ई या पद्धतीने आपण करणार. म्हणजे एकच्या ठिकाणी ए ठेवणार. therefore f of a इक्वल टू लॉग ऑफ a टू द बेस ई आणि a च्या ठिकाणी 10 ठेवणार. नेहमीची पद्धत, काही प्रॉब्लेम नाही. मागचे 2-3 व्हिडिओ जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल काहीही प्रॉब्लेम नाही आहे. फार सोपा भाग आहे. आता 100 मीन्स हे काय तुमच्याकडे हे काय आहे 100 आहे. लक्षात घ्या 100 मीन्स 10 स्क्वेअर. इट कॅन बी कन्वर्टेड लॉग ऑफ 10 स्क्वेअर टू द बेस ई. लक्षात घ्या 100 मीन्स 10 स्क्वेअर आणि लॉगच्या रूल प्रमाणे हा जो 2 आहे तो 2 पुढे घेतला जातो. म्हणजे काय होतं बघा 2 लॉग ऑफ 10 टू द बेस ई. इट मीन्स 2 log of 10 to the base is 2.3026. यांची मल्टिप्लिकेशन आपण केली 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 into 2 4, 30 into 2 60 आणि 26 into 2 52 अशी त्याची मल्टिप्लिकेशन होईल. तुमचा एफ ऑफ ए तुम्हाला मिळाला. हा काय मिळाला एफ ऑफ ए. एफ ऑफ ए काय मिळालं तुम्हाला 4.6052. आता एक डिफरन्शिएट हे इक्वेशन आपलं 1 असतं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मीन्स एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू डी बाय dx ऑफ लॉग ऑफ एक्स इज 1/x. हा फॉर्म्युला आहे आपला बेसिक फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा. आणि मग त्याच्यात एक्सच्या ठिकाणी ए पुट आउट केलं तर एफ डॅश ऑफ ए equal to 1/a means f dash of a equal to 1/100, that is 800. So 0.001. 100 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2 डेसिमल्स इकडे जायचं 0.1 ठेवलं. इथे किती झिरो आहे 2 झिरो आहे म्हणजे 2 डेसिमल इकडे जायचं. म्हणजे हा एक आणि हा एक म्हणजे हा एक आणि हा एक आणि पॉईंट घ्यायचा. आणि मग तुमचा फॉर्म्युला f of a plus h approximate value equal to f of a. value of f of a तुमच्याकडे आहे 4. f of a plus h f dash of a असं फॉर्म्युला आहे. f of a तुमच्याकडे आहे 4.6052 प्लस h तुमच्याकडे आहे 1. h किती आहे 1 into f dash of a 0.01. मग झालं 4.6052 आणि यांची मल्टिप्लिकेशन केली
तर 0.01च येईल, तर काही चेंज होणार नाही आहे. आणि मग हे याची ॲडिशन जर केलं आपण तर 4.6152 हे आन्सर आलं. आणि कुणाचं आन्सर आलं तर लॉग ऑफ 101 टू द बेस ई अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 4.6152 हे त्याचं आन्सर. अतिशय सोपं, लक्षात घ्या. नेहमी एक्स सपोज करायचा, ॲडजस्ट करायचं, 101 ॲडजस्ट करायचं, 100 + 1 A100 H1, एक्सच्या ठिकाणी ए पुट आउट करणे, लॉग ऑफ ए टू द बेस ई, लॉग ऑफ 100 टू द बेस ई, लॉग ऑफ 100 मीन्स 10 स्क्वेअर. का 10 स्क्वेअर करायचं, 10ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असते त्याच्यामध्ये कन्वर्ट करा. 2 log of 10 to the base e, 2 into 2.30.26 3026 यांची मल्टिप्लिकेशन केली 6052. याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं नेहमी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणायचं, विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणायचं. आणि मग लॉ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला 1/x मिळेल. एक्सच्या ठिकाणी ए ठेवायचं म्हणजे काय मिळेल, 1/8 तुम्हाला मिळेल. आलं का लक्षात. आणि 1a मीन्स 100, 1/100 म्हणजे 0.01. आणि ह्या व्हॅल्यू जर ठेवायच्या नेहमीचा फॉर्म्युला f ऑफ a प्लस h ऑफ डॅश ऑफ a. f ऑफ a ची व्हॅल्यू तुमच्याकडे आलेली आहे, ही f ऑफ a ची व्हॅल्यू. हा f ऑफ a तुमचा लक्षात घ्या, f ऑफ a. आता a ची व्हॅल्यू जर तुम्ही जर ठेवली तरी चालते, a ची व्हॅल्यू जर तुम्ही 100 ठेवली चालते. पण f ऑफ a तुम्हाला लगेच सापडते बघा, f ऑफ a ची व्हॅल्यू ही आहे, आपण इथे ठेवू शकतो म्हणून ठेवायचं. f ऑफ a 0.4.6051 1 इंटू आणि ह्याची मल्टिप्लिकेशन तेवढीच होईल, याची ॲडिशन तुम्हाला 4.6152 हे तुमचं पहिलं एक्झाम्पल. लक्षात आलं का. बघा सेकंड एक्झाम्पल बघा, इथे तुम्हाला सेकंड एक्झाम्पल आहे 9.01 9.01 असं एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि गिव्हनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, गिव्हनमध्ये लॉग ऑफ, गिव्हनमध्ये कशाची व्हॅल्यू दिली बघा, लॉग ऑफ 3 टू द बेस ई 1.0986 1 equal to 1.0986 0986 अशी व्हॅल्यू दिलेली आहे. कोणाची, लॉग ऑफ 3 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. आता बघा ना किती सोपं, अतिशय सोपं आहे. आपण काय फार चेंज करत नाही बघा. तेव्हा काही टर्म्स जे असतात तेवढ्याच मी काय करतो, इथं घालवतो, बाकी काही मी करत नाही. त्याला आपण एक सपोज करणार आहे, हे प्रिफिक्स झालं. कुणाला 9.01 ला एक सपोज करू, x इक्वल टू मी f ऑफ x इक्वल लॉग ऑफ x टू द बेस ई, लॉग ऑफ x च्या ठिकाणी आपण x म्हणजे काय 9.01. हा तुमचा काय झाला 9 प्लस 0.01 a इक्वल टू 9 h इक्वल टू 0.01 फिनिश. सेपरेट केलं. आता बघा ना, a च्या x मीन्स x च्या ठिकाणी a पुट आउट केला, f ऑफ a log of a टू द बेस e. a मीन्स 9 टू द बेस e, बट 9 इज द स्क्वेअर ऑफ 3. कारण आपल्याला 3 ची व्हॅल्यू पाहिजे आहे म्हणून 3 स्क्वेअर मध्ये ॲडजस्ट करायचा, 2 पुढे घ्यायचा, log of 3 टू द बेस e 2 into 1.0986. व्हॅल्यू ऑफ लॉग ऑफ 3 दिले बघा, इट इज गिवन, पुट हियर, इथं पुट आउट करायची. आणि मग पुट आउट केल्यानंतर ते मल्टिप्लाय करायचं. 6 2 जार 12 बेस 12, 2 8 जार 16 प्लस 1 17, 2 9 जार 18 प्लस 1 19 आणि हे 1972 त्याचा आन्सर. हे पुन्हा एफ ऑफ एचं नेहमीप्रमाणे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणायचं, हे आहेच 1/a आहेच. एक्सच्या ठिकाणी ए पुट आउट केलं, ए ची व्हॅल्यू तुमच्याकडे 9 आहे. पण 9 ने आपण जर 1 ला डिवाइड केलो, 9 ने जर आपण 1 ला नेहमीप्रमाणे डिवाइड केलो तर काय होईल बघा, इकडे बघा 1 ला 9 ने डिवाइड केलं तर भाग जात नाही 0 चा 0.01 आणि हे 1 राहते, सोडून द्या. इथले जे काही नंबर आहे तो नंबर जर ह्याच्यापेक्षा जर कायच्या हाफपेक्षा जर निम्मा आला, हाफपेक्षा जर कमी आला, याचा हाफ 4.5, त्याच्या जर का
कमी आलं तर सोडून द्यायचं. म्हणजे किती आलं 0.1 हे तुमचं एफ डॅश ऑफ ए. इथं खाली आपल्याला पुट आउट करायचे या फॉर्म्युल्यामध्ये. काय होणार सांगा, या फॉर्म्युल्यामध्ये खाली पुट आउट केलं. एफ ऑफ ए काय तुमच्याकडे बघा बरं, 2.1972 प्लस एच इज 0.01 into f dash of a is 0.1 आणि मग हे 2.1972 प्लस यांची मल्टिप्लिकेशन करतो. 1 1 जा 1 आणि हाऊ मेनी डेसिमल्स 1 2 3 डेसिमल पॉईंट इकडे सरकायचे 1 2 3 आणि मग ह्याची ॲडिशन केली तर 2.19 हा वन ह्याच्यात ॲड होणार 82 हे असेल आणि मग हे लावा 9.01 इज इक्वल टू 2.198. आता हे कसं ॲडिशन केलं हे सांगतो का. 2.9 पॉईंट इथे करून दाखवतो. 2.1972 प्लस 0.0011 2891 नाही का 2.198 अशी ॲडिशन करू शकतो. ओके, तर हे तुमच्या पुढे हा फॉर्म्युला मांडलेला आहे. एक्झाम्पल आहे तुमच्याकडे बघा. आता नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला एक दिलेलं आहे. 1016 दिलेलं आहे. किती आहे बघा, 1016 आणि तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे लॉग ऑफ ई ची. बघा आता इथं थोडासा प्रॉब्लेम येणार आहे. बघा लॉग ऑफ कोणाची व्हॅल्यू दिली मला, ई ची दिलेली आहे. लॉग ऑफ ई टू द बेस 10 लक्षात घ्या इक्वल टू 0.4343. हे एक्झाम्पल वेगळ्या प्रकारचं आहे, थोडं वेगळ्या प्रकारचं. ती व्हॅल्यू जी मगाशी 10 ची व्हॅल्यू दिली होती, 10 टू द बेस ई ची व्हॅल्यू दिली होती. आता मात्र व्हॅल्यू कशाची दिली तुम्हाला, ई टू द बेस 10 ची दिलेली आहे. म्हणून काय करावं लागेल बघा आपण. ओके, तर हे नेहमीप्रमाणे आहेच. लॉग ऑफ एक्स तेच आहे, 1016 तेच आहे, 1000 प्लस 16 तेच आहे, हे 1000 ए आहे आणि एच आहे 16. याच्यात काही चेंज नाही, हे व्यवस्थित आहे. हे आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. एफ ऑफ ए लॉग ऑफ ए मीन्स तुमचा ए म्हणजे काय आला तुमचा बघा. ए म्हणजे काय येणार आहे, ए मीन्स 1000. इट कॅन बी रिटन ॲज 10 क्यूब टू द बेस ई. पुढे घ्या 3 लॉग ऑफ 10 टू द बेस ई. पण इथं बघा तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे ई टू द बेस 10 ची. इथं तुम्हाला माहिती आहे 10 टू द बेस ई हा फॉर्म्युला आपण काय करायचं, बेस चेंज फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट करायचं. हा फॉर्म्युला बेस चेंज पॉईंट हे अतिशय महत्त्वाची ट्रिक इथं आहे बघा. यात पॉईंटवरच ट्रिक आहे. 3 पुढे आला हे बघा 3 लॉग ऑफ. आता बेस चेंज कसा केला जातो बघा. लॉग ऑफ 10 टू द बेस ई डिवायडेड बाय 10 टू द बेस ई डिवायडेड बाय log of e to the base 10 आणि 10 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किंवा आपण कुठल्या e मध्ये का हां e मध्येच आपण करायला पाहिजे काय log of e to the base e log of e to the base e आणि 10 to the base e याला म्हणायचं काय किंवा ह्याच्यापेक्षा आणखी असं रेसिप्रोकल केलं ना तर त्याचा काय होतो बेस चेंज होतो. तर बघा 10 to the base e 10 to the base e आणि e to the base e म्हणजे इथंही eच घ्यायचा आणि इथंही eच घ्यायचा. म्हणजे हा एकदा याला e बेस घ्यायचा आणि याला e बेस घ्यायचा म्हणजे 1 असणार आहे लक्षात घ्या. तर आता हे आपण असं न करता आपण काय करू शकतो माहिती का इकडे बघा. तर आपण हीच व्हॅल्यू रेसिप्रोकल करून घेऊ शकतो. म्हणजे 1/0.4343 अशी आपण व्हॅल्यू घेऊ शकतो. म्हणजे 10 to the base e चे e to the base 10 असं कन्व्हर्शन 1 केले. 1 केले काय होणार आहे log of e to the base 10 म्हणजे असं रेसिप्रोकल करून घेऊ शकतो. आणि मग हे तुम्हाला 3 डिवायडेड बाय 0.4343 असं तुम्हाला त्याचा फॉर्म्युला मिळू शकतो. नेहमीप्रमाणे हे आहे तसंच आहे, हे आहे तसंच आहे, हे आहे तसं आहे. फक्त इथं काय येणार आहे 1000 येणार आहे. इथं 1000 येणार आहे. 1000 आल्यानंतर काय होणार 1 आपण याला 1 ने डिवाइड करता 0.0013 डेसिमल इकडे घेणार आहे आपण
बाकीचं काय प्रॉब्लेम नाही, बाकीचा तोच फॉर्मॅट आहे. इथं फक्त लक्षात घ्या 10 टू द बेस ई आहे ना, तर तुम्हाला देताना काय व्हॅल्यू दिली ई टू द बेस 10 दिली. ते आपण जर रेसिप्रोकल केलं तर ई टू द बेस 10 चं 10 टू द बेस मला असं उलटं होतं. म्हणजे तुमचा जो काही लॉगचा जो बेस आहे तो बेस उलटा चेंज होतो. आणि मग हे त्याची व्हॅल्यू आपण इथं लिहिली. हे तुम्हाला काय मिळालं 3/, मग इथे द्यायची 3/0.4343 प्लस एच तुमच्याकडे आहे 60 इंटू 0.001. 3 डिवाइडेड बाय 0.4343 प्लस 0.0016 बघा 0.003 डेसिमल म्हटलं की 3 डेसिमल म्हटलं की 16च येणार इथं आणि इथे एक 0. 16 1 जा 16, 3 डेसिमल 1 2 3 1 2 3. आणि मग आता हे जर आपल्याला डिवाइड करायचं असेल तर त्याचे 4 पॉईंट्स वर न्यायचे आणि डिवाइड करायचे. बघा 3 0 0 0 0 1 2 3 4 4 0 द्यायच्या आणि 4 3 4 3 न डिवाइड करूया प्लस 0.016. आता 30,000 अंदाज करायचा. आता काय आपण जास्त काय भाग लावत बसायचं नाही. 30,000 आहे आणि हा अंदाजे 4,000 आहे. 30,000ला 4,000 ने अंदाजे भागायचं. 4,343 वरचं 343 सोडून देऊ तर 4 7 28. हे बघा 4 1 4 4 7 28 आलं का लक्षात. अंदाज आपण केला तर 7 पॉईंट काहीतरी उत्तर येईल. 7 पॉईंट आपण 1 म्हणू. 7.1 अंदाजे उत्तर येईल अप्रॉक्सिमेट. लक्षात घ्या 4 7 28 म्हणजे 4,000 गुणिले 7 28,000 होते. आणि वरचे 2,000 आता आपण थोडंसं 0.1 घेतला किंवा 2 जरी घेतला तरी चालतो. आणि मग हे अप्रॉक्सिमेट मिळालं 2. हे बघा त्याच्यात हे ॲड करायचं 2.216 हे त्याचं 2.216 हे त्या लॉग ऑफ 1016 ची ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिळाली. समजा तुम्हाला हे जर तुमच्या लक्षात आलं असेल, ही लॉगॅरिथमिकची व्हॅल्यू जर तुम्हाला लक्षात आली असेल तर आपण पुढचा एक छोटासा पॉईंट आहे तो म्हणजे त्याच्यातच आहे अप्रॉक्सिमेटमध्ये. ते एफ ऑफ एक्स एकच एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. बुकमध्ये 2 आहेत तर एफ ऑफ एक्स दिल्यानंतर त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कशी काढायची हे फक्त तुम्हाला मी एका एक्झाम्पलनी सॉल्व्ह करून दाखवतो. लक्ष काहीही अवघड नाही, ते सुद्धा सोपंच आहे. फक्त बुकमध्ये 2च एक्झाम्पल दिले त्यात एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. हे बघा असं दिलं असतं एफ ऑफ एक्स x³ 3x प्लस 5 ॲट x = 1.99 असं म्हटलेलं असतं. आता इथं x सपोज एफ ऑफ एक्स तुम्हाला दिलेला असतोय, x ही तुम्हाला दिलेला असतोय, एफ ऑफ एक्स ही दिलेला असतोय, x ही तुम्हाला दिलेला असतोय. काय तर आपण बघूया. तर इथं काय करायचं असतं x तुमच्याकडे काय आहे 1.99 पण मी याच्या 1.99 कुणाच्या जवळ आहे 2 च्या जवळ मग 2 घेतो. मायनस जास्त किती घेतलं 0.01 ह्याच्यातून हे मायनस केलं की 1.99 तुम्हाला मिळणार आहे. आणि मग ही हा तुमचा ए झाला, हा एच झाला. लक्षात घ्या पद्धतीच आहे. इथं आपण ए पुट आउट करणार आहे. एफ ऑफ ए इक्वल टू a³ मायनस 3a प्लस 5 जिथे x आहे तिथे आपण ए पुट आउट करणार. याच्या ठिकाणी 2 ठेवायचा 2³ मायनस 3 × 2 प्लस 5 2³ 3 × 2 2³ is 8 minus 6 plus 5 8 minus 6 is 2 2 plus 5 8 minus 6 2 2 plus 5 7 हे तुमचा एफ ऑफ ए मिळाला. समजलं. आता डिफरन्शिएट नेहमीप्रमाणे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स with respect to x f dash of x equal to 3x² minus 3. हे बघा हा याचं डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं 3 पुढे घ्यायचा x⁴ फॉर्म्युला 3 पुढे घ्यायचा 1 मायनस करायचा आणि हा kx चा फॉर्म्युला
d by dx of kx is k, so -3 आणि हा 0 तसंच ठेवायचं. आणि मग इथं f डॅश ऑफ पुन्हा a 3a स्क्वेअर -3, सो f डॅश ऑफ a ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 2, f डॅश ऑफ a इक्वल टू 3 × 2 स्क्वेअर -3 किती व्हॅल्यू येईल बघा, 3 चा स्क्वेअर 4, 4 × 3 12, 12 - 3 9, 12 - 3 इक्वल टू 9. हे f डॅश ऑफ a ची व्हॅल्यू आहे. 2 स्क्वेअर इज 4, 4 × 3 12, 12 - 3 9. आणि मग तुमचा फॉर्म्युला f ऑफ a प्लस h अप्रॉक्सिमेट f ऑफ a प्लस h f डॅश ऑफ a. f ऑफ a ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे 7 प्लस h आहे -0.01 into f dash of a is 9. 7 minus plus into minus minus 9 into 1 9. How many decimal? 2 decimal. 1 2 1 2. आणि मग या 7 मधून मला जर मायनस काढायचं असेल तर 6.91 ठीक आहे 6.9 हे अप्रॉक्सिमेट आहे. समजलं तुम्हाला? हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा पॉईंट मी जो आहे ते इन्क्रीजिंग डिक्रीजिंग किंवा मॅक्झिमम मिनिमा, रोल्स थेरम, मिन व्हॅल्यू थेरम हे सगळे व्हिडिओज देणार आहे तुम्हाला. एक होमवर्कसाठी एक्झाम्पल तुमच्यासाठी एक होमवर्क करू शकता का बघा. होमवर्क तुम्हाला जमते का बघा. हे जे f ऑफ x असं आहे तसं f ऑफ x इक्वल टू x³ प्लस 5x स्क्वेअर मायनस 7x प्लस 10 ॲट x इक्वल टू 1.12. हा सोपा आहे. थोडंसं मी तुम्हाला बिगिनिंग करून देतो. x तुमच्याकडे किती आहे हे बघा. x किती आहे 1.12 1 प्लस 0.12 अशी स्प्लिट होईल. a इक्वल टू 1 आणि h इक्वल टू 0.12. आणि हे तुम्ही काय करा या मेथडनी आता जे सॉल्व केलं या मेथडनी सॉल्व करा म्हणजे तुमचं तो अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू हा एक्झाम्पल्स मला इम्पॉर्टंट एक्झाम्पल जे आहेत ती संपतील. बाय.